झी 24 तास एक पाऊल पुढे। धक्कादायक बातमी नाशिक जिल्ह्यातली आहे। नाशिकमधील गुन्हेगारीचं पेव आता तीर्थक्षेत्र त्र्यंबकेश्वरपर्यंत पोहोचलंय। त्र्यंबकेश्वरमध्ये एका पर्यटक महिलेवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे। या प्रकरणी 5 स्थानिक तरुणांना अटक करण्यात आली आहे। नाशिकमधल्या वाढत्या गुन्हेगारी चेहऱ्याचा पुन्हा एकदा पर्दाफाश झालाय। गुन्हेगारीचं पेव आता तीर्थस्थळ त्र्यंबकेश्वरपर्यंत जाऊन पोहोचलंय। सातपूर औद्योगिक वसाहतीत काम करणाऱ्या एका पर्यटक महिलेवर त्र्यंबकेश्वरमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली। त्यानंतर महिलेनं 5 जणांविरोधात तक्रार दाखल केली। महिलेसह पोलीस घटनास्थळाची पाहणी करत असताना संशयित त्या महिलेच्या नजरेस पडला आणि पोलिसांनी 5ही जणांना अटक केली। दत्तात्रय कोरडे, मनोज परदेशी, अशोक झोले, गणेश झोले आणि पिंटू ठोसकर अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत। 5ही आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली आहे। तक्रारीवरून आम्ही गँगरेपचा गुन्हा दाखल केलेला आहे। त्यामध्ये ब्रह्मगिरी पायथ्यालाच राहणारे इथले 5 मुलं, ज्यामध्ये त्या महिलेने वर्णन सांगितलं होतं आणि त्याच्यातले 2 मुलं रसवंती म्हणजे लिंबू सरबतचं दुकान चालवतात। त्या एका मुलावरून आम्ही बाकी इतर आरोपींचा तात्काळ शोध घेऊन गुन्हा दाखल करून 2 तासाच्या आत सर्व आरोपी अटक केले आहेत। नाशिक शहरातल्या वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक आधीच त्रासलेले आहेत। त्यात आता तीर्थस्थळही सुरक्षित राहिलं नसल्याचं या घटनेतून स्पष्ट होतंय। यातून पोलिसांच्या भूमिकेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय। झी 24 ताससाठी नाशिकहून योगेश खरेसह मयुरेश कडव, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।